सांगितलं की शेतकऱ्यांना काम करणं अक्षरशः अवघड होऊन बसलेलं आहे. मी तुम्हाला नाशिकचं उदाहरण सांगेल. नाशिकला ते एक पॉवर हाऊस आहे, देवळाली एकलहरी नावाचं पॉवर हाऊस. तिथं अक्षरशः कर्मचाऱ्यांना दिवसा आणि रात्री पण बसमधून जाता येता वाघ दिसत असतात. पुण्याला पण एका वन कर्मचाऱ्याने मला गमतीने म्हणजे पुण्याला किती वाघ वाढलेले त्याचं सांगितलं मला. मी एका वन कर्मचाऱ्याला भेटायला गेलो त्यावेळेला त्याने सांगितलं की गमतीने सांगितलं मला एक किस्सा असा की म्हणजे पुण्याकडे एवढे वाघ वाढलेले साहेब की जुन्नरला म्हणजे शिवनेरीच्या आसपास शेतामध्ये लोक अक्षरशः शेतकरी गमतीने एकमेकाला म्हणतात चल मी आमच्या शेतामध्ये मी तुला वाघ दाखवतो. एवढी वाघांची संख्या पुणे जिल्ह्यामध्ये पण वाढलेली आहे. अशी वाघांची संख्या अहिल्यानगरला पण वाढलेली आहे, संभाजीनगरला पण वाढलेली आहे, जळगावला पण वाढलेली आहे आणि बीडकडे पण वाढलेले आहेत, नाशिकला पण वाढलेले आहेत. तर मी तुम्हाला मित्र अजून दुर्दैवी घटना अलीकडे किती भयानक प्रमाणे म्हणजे घटना घडताय याचं मी तुम्हाला अजून काही दुर्घटना सांगणार आहे. खरं सांगायचे म्हणजे मित्रांनो, बिबट वाघांची संख्या महाराष्ट्रामध्ये एवढी वाढलेली ना, म्हणजे उसाचे क्षेत्र जिथे जास्त आहे ज्याला आपण साखरपट्टा म्हणतो तिथे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही भाग. मला आठवतंय एका टीव्ही चॅनल की मोबाईलच्या क्लिपमध्ये पाहिलं होतं मी की इथे एक शेतकरी अक्षरशः रडून रडून मीडियाच्या लोकांना सांगत होता, साहेब या वाघांचं काहीतरी बंदोबस्त करावं, आम्हाला शेतकरी लोकांना काम करणं सुद्धा अवघड झालंय. अगोदर आम्ही सुलतानी आणि आसमानी संकटाने शेतकरी त्रस्त आहे, आत्महत्या करतोय, त्यात वाघांनी अजून नवीन संकट निर्माण करून ठेवलंय. त्यामुळे सरकारने या वादांचा काहीतरी भक्कम बंदोबस्त करणं महत्वाचं आहे. मित्रांनो, वाघांचे भयानक असे गंभीर लक्ष देण्यासाठी मला तुम्हाला काही संग्रह केलेल्या अनेक वर्षापासूनच्या काही दुर्घटना सांगणं तुम्हाला आज महत्वाचं आहे. 6 जूनला नुकतंच म्हणजे मागच्या आता या चालू महिन्यामध्येच आमच्या नाशिकच्या चांदवडच्या भडाणे गावामध्ये रामदास आहे एका 40 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला वाघाने अटॅक करून ठार मारलं. 7 जून 2025 ला जवळच सटाणा रस्त्यावरती म्हणजे राऊळ घाटाजवळच एका झोपलेल्या महिलेवरती बिबट वाघाने अटॅक केला आणि तिला गंभीर जखमी केलं. जेव्हा तिचं दैव बलत्कार म्हणून तिच्या मुलाला त्याच वेळेला जाग आली आणि त्याने टिकून मारली. त्यावेळेला बिबट वाघ पळाला आणि त्या बाईचं प्राण वाचले, नाहीतर तिचा मृत्यू 100% त्या दिवशी ठरलेला होता. अजून एक दुर्घटना आहे का मित्रांनो, 1 महिन्यापूर्वी म्हणजे 31 मे 2025 ला नाशिक जिल्ह्यातली दुर्घटना आहे. दिंडोरीला एका संध्याकाळी एका 5 वर्षाचा मुलगा त्याच्या आजोबाबरोबर रुद्र नावाचा मुलगा संध्याकाळी रोडवरती फिरायला बाहेर निघला होता. त्याला दबा धरून बसलेल्या मकाच्या शेतातल्या वाघाने त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याला ठार मारलं. अहिल्यानगर तालुक्या जिल्ह्यामध्ये राहाता तालुक्यातली दुर्घटना आहे. 2 वर्षापूर्वी एक 2 वर्षाचा मुलगा घरासमोर खेळत होता, त्यावेळेला वाघाने दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याला पळवलं आणि उसाच्या शेतामध्ये नेऊन त्याला ठार केलं. अहिल्यानगरची अजून तिसरी एक दुर्घटना आहे. एक 3 वर्षापूर्वीची दुर्घटना. एक आदिवासी झोपडीमध्ये दारात डोकं ठेवून झोपला होता, त्यावेळेला बिबट वाघाने त्याचं डोकं तोंडात पकडलं आणि उडत उडत नेलं आणि त्याला ठार केलं. अहिल्यानगरची अजून एक दुर्घटना आहे मित्रांनो, धनगरवाडी गावाची 3 वर्षापूर्वीची. एक मुलगा आईबरोबर 5 वर्षाचा मुलगा शेतातनं संध्याकाळी घरी येत होता, त्यावेळेस शेजारी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याला ओढत ओढत शेतामध्ये नेलं आणि ठार केलं. मित्रांनो, पुणे जिल्ह्यामधली दौंड तालुक्यातली एक दुर्घटना आहे का मित्रांनो, तिथे मेंढपाळवाड्यावरची दुर्घटना आहे. रात्री 11 वाजता एका मेंढपाळवाड्यावरती बिबट वाघाने अटॅक केला आणि आईच्या कुशीमधून 11 महिन्याच्या मुलाला उडून नेलं आणि ठार केलं. 2022 ची दुर्घटना आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या पळसे गावातल्या दुर्घटना आहे की पळसे गावामध्ये 2-3 लहान मुलांना घरासमोर खेळणाऱ्या मुलांना बोरासारखं टपकन उचललं आणि शेजारच्या शेतामध्ये उचलून नेलं आणि ठार केलं. 2020 ला सोलापूरला करमाळा तालुक्यामध्ये एका नरभक्षी वाघाने अक्षरशः 12 लोकांना ठार केलं होतं. या नरभक्षी वाघाने अक्षरशः 3 जिल्ह्यामध्ये त्यावेळेला हैदोस घातला होता. बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये या वाघाने 12 लोकांना ठार केलं त्यावेळेला. त्याच्या मागावरती त्या वाघाला पकडायला अक्षरशः 120 लोकांची टीम होती, जी 10 टीम मध्ये लोकांचं विभागणी झाली होती. शेवटी एका द्राक्षाच्या बागेमध्ये त्या वाघाला ठार मारण्यात आलं. मित्र, या मी संग्रह केलेल्या फक्त काही दुर्घटना होत्या, पण मला प्राणी मित्र, वन कर्मचारी, वन अधिकारी, प्रशासन आणि सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आदिवासी लोक, शेतकरी लोक, आदिवासी मुलं, शेतकऱ्यांची मुलं यांना तुम्ही वाघांचं खाद्य समजला की काय, ही मनामध्ये एक खंत निर्माण होते. तुम्ही मस्तपैकी सुरक्षित असतात, शहरात, बंगल्यात, मोटार कारमध्ये फिरतात. एकदा तुम्ही उसाच्या शेतामध्ये रात्री दिवसा कधी काम करून बघा. शेतकऱ्यांच्या, आदिवासीच्या भावना समजून घ्या.
जस्ट कल्पना करून बघा, तर तुम्ही बसमधून प्रवास करता शहरामध्ये किंवा शहरामध्ये एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करता आणि ते यंत्र तुम्हाला माहिती आहे 100% फुटणार आहे. तर तुम्हाला त्या यंत्रावर काम करण्याची इच्छा होईल का? किंवा जर समजा ते 100चा तरी त्या बसचा 100% अपघात घडणार आहे, तर तुम्हाला त्या बसमध्ये बसण्याची इच्छा होईल का? आणि त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. अक्षरशः म्हणजे शेतामध्ये काम करताना वाघ कधी घास घेईल आणि ठार मारील, त्यामुळे अक्षरशः शेतकरी मंडळी अक्षरशः सैरभैरी झालेली आहेत. आपण शेतामध्ये जावं की नाही, काम करावं की नाही, जिवंत परत येऊ की नाही, इतक्यापर्यंतची शेतकऱ्यांची मानसिक खच्चीकरण झालेले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या वाघांच्या समस्येवरती विचार करणं महत्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्यक्षात वाढलेल्या वाघांमुळे, बिबट वाघ असेल की पट्टेदार वाघामुळे सुद्धा सरकारचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान होते. अक्षरशः पट्टेदार वाघामुळे किंवा बिबट वाघामुळे ज्यावेळेला मनुष्यहानी होते, त्या कुटुंबियांना चक्क 25 लक्ष रुपये भरपाई किंवा सरकारला द्यावं लागते. आणि कुठलाही प्राणी जो मरतो, गाय, म्हैस, शेळी, बकरू, मेंढी काही असेल, तर त्याला बाजारभाव मूल्याप्रमाणे सरकारला भरपाई करावी लागते. मला असं म्हणायचं, तोच पैसा जर सरकारने पर्यावरण वाढीसाठी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं असेल, नवीन जंगल लागवड असेल, सरकार ते करू शकतं आणि पर्यावरणामध्ये अशा रीतीने पण वाढ करता येईल आणि वाघांची संख्या कमी करून सरकार म्हणजे शेतकऱ्यांवरचं संकट कमी करता येईल. वाघांची ही भयानक समस्या कमी करण्यासाठी किंवा निर्मूलन करण्यासाठी, वाघांचं संकट हटवण्यासाठी मी एका वन कर्मचाऱ्याला मागे एकदा काही दिवसापूर्वी एक खासगीमध्ये प्रश्न विचारला होता. मी त्याला म्हणालो होतो की वाघांचा बंदोबस्त कसा करता येईल. त्यावेळेला तो म्हणाला होता, साहेब, वाघ हा मांजर जमातीतला प्राणी आहे. त्याला दरवर्षी 4-5 बच्चे म्हणजे पिल्लं होत असतात. त्यामुळे त्याच्यावरती एकच ठोस उपाय आहे, एकतर वाघांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे, म्हणजे नसबंदी केली पाहिजे. त्याशिवाय दुसरा उपाय नाहीच आहे. परंतु स्वर्गीय इंदिरा गांधींनी 1973ला वाघांची संख्या वाढवण्यासाठी जो कठोर कायदा करून ठेवलेला आहे, त्यामुळे आम्ही सध्या वाघांची नसबंदी करू शकत नाही.